नमस्कार, मी परमदादा. तर जगभरात सध्या सर्वात चर्चेत असलेली बातमी म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातील तो तणाव आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एक मोठा दावा आहे. त्यांनी दावा केलेला आहे की आमच्या म्हणण्यानुसार इराण अण्वस्त्र बनवणार नाही आणि दोन्ही देशांमध्ये कराराच्या दिशेने महत्त्वाची प्रगती झालेली आहे. मात्र प्रश्न असा आहे की युद्ध खरंच संपलं आहे का? इराणने खरंच यू-टर्न घेतला आहे का? आणि ट्रम्प यांच्या दाव्याचे सत्य काय आहे? चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. तर इराण आणि अमेरिका यांच्यात वाद का आहे? तर इराण अनेक वर्षापासून अणुऊर्जा कार्यक्रम राबवत आहेत. इराणचं म्हणणं आहे की हा कार्यक्रम शांततापूर्ण आणि वीज निर्मितीसाठी आहे. पण अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांचा आरोप असा आहे की इराण गुप्तपणे अणुअस्त्र तयार करण्याचा जो प्रयत्न आहे तो करत आहे. याच कारणामुळे अनेक वर्षापासून दोन्ही देशांमध्ये तणाव हा कायम आहे. ट्रम्प यांचा मोठा दावा काय आहे? तर अलीकडे जे डोनाल्ड ट्रम्प आहेत यांनी दावा केला आहे की इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की इराण अणुअस्त्र बनवणार नाही यासाठी काही महत्त्वाच्या अटींवर चर्चा सुरू झालेली आहे. या विधानानंतर जगभरातील माध्यमांनी मोठ्या प्रमाणात बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. काही ठिकाणी तर युद्ध संपले आणि इराणने यू-टर्न घेतला अशा हेडलाईन्स तयार म्हणजे दिसत आहेत. पण इराण काय सांगतोय? तर याच दरम्यान इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने वेगळी भूमिका मांडली. इराणने स्पष्ट केले की अद्याप कोणताही अंतिम करार झालेला नाही. चर्चा सुरू असल्या तरी अंतिम निर्णय नसल्याचे इराणने सांगितले आहे. म्हणजेच ट्रम्प यांचा दावा आणि इराणची अधिकृत भूमिका यामध्ये फरक दिसून येतोय. तर युद्ध खरंच संपलं का? तर सध्या उपलब्ध माहितीनुसार युद्ध संपण्याची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहेत. मात्र कोणतेही करार अंतिम स्वाक्षरी झालेले नाही. यामुळे युद्ध संपलं असे म्हणणे सध्या बरोबर नाही आहे. इराणने यू-टर्न घेतला तर सोशल मीडियावर इराणचा यू-टर्न हा शब्द मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की इराणने अद्याप अणुऊर्जा कार्यक्रम पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केलेली नाही. इराण अजूनही आपला जो अणुऊर्जा कार्यक्रम शांततापूर्ण असल्याचा दावा करत आहेत आणि त्यामुळे अधिकृतपणे यू-टर्न झाला असे म्हणता येणार नाही. या करारामुळे जगावर परिणाम काय? तर जर अमेरिका आणि इराण यांच्यात खरोखरच करार झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो. सर्वात मोठा परिणाम हा तेलाच्या किमतीवर होईल. मध्यपूर्वेतील तणाव कमी झाला तर जागतिक बाजारात स्थिरता येऊ शकते. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरही सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. तर भारतासाठी याचा अर्थ काय आहे? तर भारत मोठ्या प्रमाणात तेल आयात करतोय. जर मध्य पूर्वेतील तणाव कमी झाला तर भारताला स्वस्त दरात तेल मिळू शकते आणि या मध्य पूर्वेतील तणाव कमी झाला तर भारताला याचा स्वस्त दरात तेल मिळू शकते आणि यामुळे महागाई नियंत्रणात येण्याची जी मदत आहे ही होऊ शकते. वाहतूक खर्च कमी होईल. सामान्य नागरिकांनाही
त्याचा फायदा हा होऊ शकतो किंवा होईल. आता संपूर्ण जगाचे लक्ष हे अमेरिका, इराण यांच्यातील चर्चेवर लागलेले आहे. पुढील काही दिवसात अधिकृत घोषणा झाली तर जागतिक राजकारणात मोठे बदल दिसू शकतो. पण तोपर्यंत सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक दाव्यावर विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही. तर मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांनी अण्वस्त्र बनणार नसल्याचा दावा केलेला आहे. मात्र इराणने अद्याप कोणताही अंतिम करार हा झालेला नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. युद्ध संपल्याचे किंवा इराणने पूर्णपणे यू-टर्न घेतल्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. म्हणूनच ही बातमी महत्त्वाची असली तरी तिच्याकडे सावधपणे पाहणे हे गरजेचं आहे. या विषयावर तुमचे मत काय आहे? इराण आणि अमेरिका यांच्यात खरोखरच करार होईल का? आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.